नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. रोज रोज काय भाजी करायची, त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा आलेला आहे आणि त्यासाठीच मी आज एकदम वेगळ्या प्रकारच्या ओल्या नारळाची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी करायला अगदी सोपी आहे आणि हे खायला खूपच भन्नाट लागते. चला तर मग सुरू करूयात. सुरुवातीला आपण एक खलबत्ता घेतलेला आहे. त्यात मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं घालून आपण हे छान व्यवस्थित कुटून घेऊयात आणि ह्याचं जाडसर पेस्ट तयार करून घेऊयात. इथे या प्रकारे आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे मी अर्धा वाटी तूर डाळ भिजू घातलं होतं. एक अर्धा तासापूर्वी स्वच्छ धुवून आपण हे भिजू घातलं होतं. ते आपण एका कढईत घालून घेऊयात. आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी येत आहे. आता आपल्याला हे असंच डाळ छान शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावून आपण ह्याला छान व्यवस्थित शिजवून घेऊयात. एक 5-10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकताय आपली डाळ छान वाफली गेलेली आहे, छान शिजलेली आहे. तुम्हाला इथे एक डाळ दाखवते मी. हे बघा, या प्रकारे आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. खूप जास्ती मऊ आपल्याला हे करून घ्यायचं नाही आहे. त्यात आपण आता तयार केलेलं हिरव्या मिरची आणि लसणाचं वाटण घालूया. एक कांदा आपण चिरून घेतलेला आहे चौकोनी. चवीनुसार मीठ घालून घेत आहे. अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि 2 चमचे तेल घालून घेऊयात. आता आपल्याला हे सगळं अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता इथे मी ओलं नारळ जे आहे ते किसून घेतलेलं आहे. हे ताजं ओलं नारळच आपल्याला वापरायचं आहे. आता हे आपण सगळं ह्यात घालून घेऊयात. हे जवळपास 1 ते 1.5 वाटी ओलं नारळ आहे. आता आपण हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित. आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आणि ही भाजी तुम्ही शिळ्या भाकरीसोबत ही खूप छान लागते. तुम्ही चपाती देखील सोबत आपण हे सर्व करू शकतो. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.